स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि तिथे मला 41 दिवसाचा जो कुंचन सेवेचा जो संकल्प आहे तर तो करायचा आहे ना। आता इथे त्याचीच मी तिथे सगळं तयारी वगैरे करून ठेवली आहे। संध्याकाळचे 6 वाजतात, लक्ष्मी येण्याची वेळ जी असते घरामध्ये, तर त्या टायमाला मी हा जो संकल्प आहे तर तो करणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी कवड्याची स्थापना जी आहे ती कशा प्रकारे केली, काय हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। भरपूर जणांची ह्या सेवेबद्दल मला प्रश्न होतात, तर त्यामुळे तीच आज मी माझी खूप दिवसाची इच्छा होती की ही सेवा मला 41 दिवस करायची आहे। फायनली आज त्याचा योग आला आणि आता इथे मी मांडणी आणि मी वेगळी मांडणी वगैरे करून ही सेवा करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मी आता जी कुंचम सेवेची तयारी आहे ती सगळी करून घेतली होती आणि एक वेगळाच उत्साह जो होता तो आज होता, कारण की ही सेवा मला खूप दिवसांनी करायची होती। जे कुंचममधलं साहित्य आहे, जे काही मी घरातून ॲड केलं आहे, जे कुंचमसोबत आलं आहे, ते सगळं असं एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर जे माता लक्ष्मी, श्रीयंत्र आणि कुलदेवीचा टाक यावरती मला अभिषेक करायचा होता, कारण की मला ही जी सेवा होती ती पंचोपचार पद्धतीने करायची होती। आणि असं म्हणतात की ही सेवा जर 40 दिवस केली तर तो कुंचमचा जो ग्लास असतो तो सिद्ध होतो। तर त्यामुळे मला ही सेवा 40 दिवस करायची होती, कारण की जसा मी हा कुंचम घेतला अजून एकदाही मी 40 दिवस अशी माझी प्रॉपर सेवा झालेली नाही आहे। तर इथे मी तो कुंचम जो आहे तो सिद्ध करून घेत होते। आता जेव्हा आपण घेतो तेव्हा ते सगळे म्हणतात की आम्ही सिद्ध करून देतो, पण त्यांनाही एवढा वेळ नाही आहे की ती प्रॉपर अभिषेक वगैरे करून सिद्ध करून देतील आपल्याला। म्हणून मी हा कुंचम जो आहे तो माझ्या मंत्र स्तोत्राने सिद्ध करून घेतला अगोदर आणि मगच मी सेवेला सुरुवात करत होते। आता एवढा दिवस मी सेवा करत होते पण मी अजूनही माझा कुंचम सिद्ध केलेला नव्हता। मी फक्त रॅन्डम जशी सेवा आहे साधी तशी करत होते, पण आज म्हटलं की एवढी सेवा करायची आहे तर आपला जो कुंचम आहे तो सिद्ध करून घेऊयात। मग माता लक्ष्मीच्या याच्यावरती टाकावर श्रीयंत्रावर हळदी, कुंकू, अष्टगंध, चंदन, केशरचं पाणी, पंचामृत, साधं पाणी, सगळ्या गोष्टीचा जो आहे तो मी अभिषेक करून घेतला। कुंचमही त्या गोष्टीने स्वच्छ केला, त्याचाही अभिषेक केला आणि हे सगळं अभिषेक होत असताना श्रीसूक्त 16 वेळा, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, विष्णू गायत्री मंत्र आणि अजून बरेचसे स्तोत्रमंत्र जे आहे, कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी मंत्र, हे सगळे मंत्र मी परत रिपीट करून याने कुंचम जो आहे तो सिद्ध केला। आणि तुम्हाला खरं सांगते, जेव्हाही माझ्या हे जे कुंचमचं वगैरे चालू होतं ना सिद्ध करणं, तेव्हा एक एवढी मला पॉझिटिव्ह एनर्जी, म्हणजे एक वेगळेच व्हायब्रेशन जे आहेत तिथे मला वाटत होते, कारण की एवढे मोठ्या आवाजात मी ते मंत्रस्तोत्र मोबाईलवरही लावले होते, स्वतः मी म्हणत होते। तर एक वेगळंच मला जी व्हायब्रेशन तिथे निर्माण झाली होती, जी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली होती, ती काहीतरी वेगळीच होती आणि खरंच त्या दिवशी खूप मला छान वाटलं। आता इथे मी कुंचमला अलंकारित वगैरे केलं, स्वच्छ करून घेतलं। त्यानंतर आता इथे ज्या काही एक ज्या गोष्टी आहे ज्या मला सेवा करायची आहे त्या मी सगळ्या इथे केल्या आणि ज्या कवड्या आहेत त्या मला विचारलं होतं कसे सिद्ध करायच्या, तर ह्याही मी त्यानंतर जसं पंचामृताने त्या बाकीच्या सगळ्या गोष्टीने मी स्वच्छ केला कुंचम, तसंच यालाही अभिषेक वगैरे मंत्रस्तोत्राने मी सगळी सेवा केली, त्याही कवड्या सिद्ध करून घेतल्या। आणि ज्या लक्ष्मी ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या सिद्ध केल्याशिवाय आपण ते वापरू शकत नाही, त्यामुळे मी ते सगळं सिद्ध करून घेतलं आणि जी माझी कुंचम सेवा आहे तीही पूर्ण झाली। इथे मी जे कुंकुमार्चन होतं श्रीयंत्रावरती, तर कुंकुमार्चनही करून घेतलं लगेच, कारण की मला सगळ्या सेवा करायच्या होत्या आज आणि वेळ माझ्याकडे खूप कमी होता, कारण की बाळ जर रडायला लागलं तर या सगळ्या सेवा माझ्या राहून गेल्या असत्या। तुम्हीही 41 दिवसाचा हा संकल्प नक्की करा, खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि मला तर म्हणजे भेटलाच आहे, पण अजून तुम्हालाही रिझल्ट भेटेल। ही सेवा नक्की करा। जय जगदंब, श्री स्वामी समर्थ।